तर बघू शकता आता मी रिपोर्ट करत आहे. तर ह्या जडोंच्या साईडला मी कोकोपीट जे काय आहे ते टाकून देत आहे. कोकोपीट मी टाकलेलं आहे सगळं, बघू शकताय. आता परत आपण ही सगळी जेवढी माती राहिलेली आहे ती टाकून घेऊयात. तर आपलं झाड बघा लावून झालेलं आहे. आता आपल्या झाडाला पूर्णपणे खालपर्यंत पाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी वाटायचं आहे. तर मी पहिलं पाणी कशाचं वाटणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला ह्याच्यामध्ये आता फंगीसाईड जे आहे पावडर ती टाकून घ्यायची आहे. तर या डब्यामध्ये बघा मी फंगीसाईड पावडर ठेवलेली आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर बघू शकता ही अशी फंगीसाईड पावडर असते, साफ फंगीसाईड आहे. ती मी ह्याच्यामध्ये 2 ग्राम टाकतो. बघा ह्याच्यामध्ये एवढी टाकली, ह्याच्यामध्ये पण एवढीच टाकतो. तर बघू शकते अशी मी हे टाकून घेतलेले आहे. टाकून याला हलवून घेऊयात. तर हे झाले हलवून. तर आता हे हलवून झालेलं आहे. तर आपण हे पाणी आपल्या झाडाच्या मुळ्यांना जे काय होत नाही बघू शकताय. आता मी आपल्या झाडात पाणी वतलेलं आहे. तर आता ते पाणी पूर्णपणे खालीपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला अजून वतायचं आहे, बघू शकताय. तर आता मी अजून पाणी आणून ह्या झाडाला वतणार आहे. तर अजून आता मी पाणी घेतलेलं आहे. आता हे आपण हलवून घेऊया पूर्णपणे. तर आता हे मी केलेलं आहे पाणी. तर हे आपण अजून आपल्या झाडामध्ये ओतून घेऊया, ते बघू शकता. तर याच्यामध्ये थोडंसं अजून राहिलेलं आहे पाणी. तर आता मी आपल्या प्लांटला पूर्णपणे वॉटरिंग करून झालेले आहे, बघू शकताय. तर हे पेरूचं झाड कसं लावायचं त्यासंबंधीचा आपला हा ब्लॉग झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. हे बघू शकता फ्लावरही खूप चांगलं आलेलं आहे, बघू शकताय. झाडही खूप आहे मोठं, बघू शकता. ह्या संबंधीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पाणी पूर्णपणे खाली आल्यानंतर आपल्याला वॉटरिंग करायचं थांबवायचं आहे, बघू शकताय. त्यातलं पाणी गेलंय बघा सगळं खाली. तर अजून पाणी आलेलं नाहीये, पण नंतर थोड्या वेळाने येईलच, बघू शकताय. अशी ही आपली रिपोर्टिंग कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद, बाय बाय. आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.